आता आपल्या समोर SSM माध्यमिक विद्यालय तारळ चे विद्यार्थी त्यांचे मॉडेल व PPT सादर करतात. सर्वांना नमस्कार. मी श्रुती संदीप वाडेकर आणि माझ्या वर्गमैत्रिणी श्रावणी पुरे, तनिष्का पुरे, यांनी जोशी. आज आम्ही SSM माध्यमिक विद्यालय या प्रशालेचे इयत्ता 10 विद्यार्थी आहोत. तर आज आम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयामध्ये रासायनिक अभिक्रिया व समीकरण या पाठातून रासायनिक अभिक्रियांचे प्रकार आणि या घटकांवर सादरीकरण करणार आहोत. तर रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय आणि यांचे स्वरूप पाहूया. तर रासायनिक अभिक्रिया म्हणजे जी अशी प्रक्रिया आहे की जी घडताना पदार्थांमध्ये रासायनिक बंधांचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार करतात आणि नवीन पदार्थात रूपांतर करतात. अशा पदार्थांना रासायनिक प्रक्रिया असे म्हणतात. तर रासायनिक अभिक्रिया म्हणजे सहभाग होणाऱ्या पदार्थांना अभिक्रियाकारके आणि जे रासायनिक परिणाम होऊन जे नवीन पदार्थ तयार होतात त्यांना उत्पादके असे म्हणतात. तर संयोग अभिक्रिया म्हणजे ज्या अभिक्रियेपासून 2 किंवा अधिक अभिक्रियांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते त्यांना संयोग अभिक्रिया असे म्हणतात. तर फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन यापासून मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते. आणि या संयोग अभिक्रियेचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये उत्पादन नेहमी संयुग असते. आणि या संयोग अभिक्रियेत दोन्ही मूलद्रव्य असू शकतात किंवा एक मूलद्रव्य किंवा एक संयुग असू शकतात. तसेच दोन्ही संयुग असू शकतात. तर C म्हणजे मूलद्रव्य आणि O2 म्हणजे मूलद्रव्य या दोन अभिक्रियाकारकांचा संयोग होऊन CO2 तयार होतो. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. तसेच मूलद्रव्य O2 आहे आणि संयुग म्हणजे CO. या दोन पदार्थांचा संयुग होऊन CO3 तयार झालेला आहे. तसेच संयुग हे दोन्ही संयुगांपासून H2 CO3 तयार झालेले आहे. अभिक्रियेपासून A आणि B हे पदार्थ तयार होतात. तसेच पुढे पण पाहू शकतो आपण ABC या एका अभिक्रियेपासून A आणि B आणि C असे अनेक पदार्थ मिळू शकतात. तसेच अपघटन अभिक्रिया म्हणजे काय? ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रिया असते आणि त्यापासून 2 अभिक्रियाकारके उत्पादने मिळतात त्यांना अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. तर या अभिक्रियेचे वैशिष्ट्यामध्ये अभिक्रियाकारक नेहमी संयुगच असते. औष्णिक अपघटन अभिक्रिया ज्या अभिक्रियेत संयुगाला उष्णता देऊन त्याचे विघटन केले जाते त्या क्रियेला औष्णिक अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. तर आपण उदाहरण पाहू शकतो. कॅल्शियम कार्बोनेट यापासून CO म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. तसेच दुसरी प्रकार म्हणजे विद्युत अपघटन अभिक्रिया. या अभिक्रियेत ज्या अभिक्रियेत संयुगाच्या द्रावणातून विद्युत प्रवाह जाऊन दिला तर संयुगाचे अपघटन होते त्या क्रियेला विद्युत अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. उदाहरणार्थ 2H2O यापासून 2H2O बाहेर पडतो आणि O2 बाहेर पडतो. तसेच तिसरी अभिक्रिया म्हणजे प्रकाशाच्या साहाय्याने घडून येणारी अभिक्रिया. ज्या अभिक्रियेत केवळ प्रकाशाच्या साहाय्याने संयुगाचे अपघटन होते त्या अभिक्रियेला प्रकाशाच्या साहाय्याने घडून येणारी अपघटन क्रिया असे म्हणतात. AgCl Ag म्हणजे चांदी आणि Cl म्हणजे क्लोरीन. यापासून 2Ag प्लस क्लोरीन गॅस बाहेर पडतो. या दोन अभिकारकांपासून B आणि Ac हे 2 उत्पादित तयार होतात. हे धातू मूलद्रव्य धनसंयुज आणि जास्त क्रियाशील मूलद्रव्य आहे. PC हे संयुग आणि P धनसंयुज धातू आणि C हे ऋणसंयुज धातू आहे. आता आपण विस्थापन अभिक्रियाची व्याख्या पाहणार आहोत. विस्थापन अभिक्रिया म्हणजे जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्यांच्या आयनांची जागा दुसरे जास्त क्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेतात तेव्हा त्या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. या वेगवेगळ्या अभिक्रिया तुम्ही सांगितल्या. मोबाईल सगळे वापरतात 100%. दिवसातनं किती वेळा चार्ज करतो आपण? किती वेळा करतो? एकदा, 2दा, 3दा, 4दा. त्याच्यावरनं आपण मोबाईल किती वेळ वापरतोय आपल्याला इंटेन्सिटी त्याची कळते. पण त्याच्यामध्ये एक बॅटरी असते, बरोबर आहे ना? कुठल्या प्रकारची बॅटरी असते माहिती आहे? नमस्कार. आमच्या शाळेचे नाव निर्मला
जनता विद्यालय कोंडिये. माझे नाव कुमारी भक्ती विमल साळवेकर. आजच्या विज्ञान स्पृजन स्पर्धेमध्ये मी व माझे सहकारी तुमच्यासमोर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याबद्दल सादरीकरण करू इच्छितो. So I am starting my presentation. What is a light? Light is a energy. Light ही एक ऊर्जा आहे जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचते. And we know that light also travels from straight line, but sometimes light also bends. Whenever light travels from one transparent medium to another transparent medium, light changes direction and it is called refraction of light. म्हणूनच ही पेन्सिल आपल्याला प्रयोगामध्ये बेंड झालेली दिसते. इथे आपल्याला प्रकाशाचे अपवर्तन घडताना दिसतंय, जे की ग्लास मधून वॉटर मीडियम मध्ये जात आहे. आणि इथे आपल्याला पेन्सिल वरती म्हणजे एअर मध्ये असताना ती आपल्या सेम साईजची आहे आणि खाली थोडीशी मोठी झाल्यासारखी दिसते. याचं कारण रिफ्लेक्शन ऑफ लाईट. When the light ray travels from air to water, the refracted ray bends toward a normal. This is a incident ray. This is a refracted ray. This is a R means angle of refraction. I means angle of incident, and this is a normal. Normal is an imaginary line which is perpendicular to the boundary of the medium. During refraction, light bends first on passing from air to water and again passing from glass to air. Here, I means angle of incident, R means angle of refraction. म्हणजे इथे थोडक्यात प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्याच्या मार्गात झालेला बदल म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन होय.